नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेलो आहो या व्हिडिओमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स M1 चा पेपर सोल्युशन, जो आज दिनांक 20 मे 2025 ला पेपर झालेला आहे। बेसिक मॅथमॅटिक्स M1 बॅकलॉग, त्याच्यानंतर याचा कोड नंबर आहे 311302। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहो। तुम्हाला ऐकून तुमचे आन्सर किती बरोबर होते, किती चुकले, कोणता प्रॉब्लेम कसं सोडवायचा आहे, तर संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ सुरू करूया की आता बघा की प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर। आता पहिला क्वेश्चन होता अटेम्प्ट एनी 5 क्वेश्चन, म्हणजे टोटल 7 क्वेश्चन होते, त्यातले 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते। तर त्यातला पहिला क्वेश्चन होता फाइंड द x इफ log x + 5 टू द बेस 3 इज इक्वल टू 4। काय करायचं होतं, हा जो बेस आहे तो इकडे न्यायचा होता, असं झालं असतं ते 3 टू द पॉवर 4 आणि इथं आलं असतं x + 5। 3 टू द पॉवर 4 म्हणजे किती होते 81 आणि हा प्लस 5 इकडे काय होतो मायनस। तर याचा आन्सर येते विद्यार्थी मित्रांनो 75। 81 मधून जर 76 येते याचा आन्सर। 81 मधून जर समजा आपण 5 मायनस केले तर किती येते 76। त्यानंतर हा होता पहिला क्वेश्चन। जर तुमचा याचा आन्सर 76 आला असेल तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे, बरोबर आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघा, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos 75। तुम्हाला इथं लिहायचं होतं cos 30 + 45। आता 30 + 45 म्हणजे किती होते 75 होते। मग cos a + b चा फॉर्म्युला लागला असता, cos a * cos b प्लस आहे तर मायनस येते, cos a * cos b - sin a * sin b, म्हणजे cos 30 * cos 45 sin 30 * sin 45। आणि बस याच्या व्हॅल्यू कॅल्शियम पाहायच्या होत्या। cos 30 ची व्हॅल्यू किती आहे, cos 30 ची व्हॅल्यू येते √3/2। त्यानंतर cos 45 ची व्हॅल्यू 1/√2। तसंच cos 30 ची व्हॅल्यू येते, sin 30 ची व्हॅल्यू येते 1/2 आणि sin 45 ची व्हॅल्यू येते √3/2। तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर असं यायला पाहिजे होतं √3 - 1 1/√2 येते अपॉन 2√2। जर याचं आन्सर आलं असेल तुमचं तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे, बरोबर आहे, नाही तर चुकलं। आन्सर काय √3 - 1/2√2। बघा cos 30 ची √3/2, cos 45 ची 1/√2, sin 30 ची 1/2 आणि sin 45 ची 1/√2। तर याचा √3 - 1/2√2 एकदम सोपी होतं। जर हे आलं तर तुम्हाला याचे सुद्धा 2 पैकी 2 मार्क्स भेटतील। क्वेश्चन नंबर डी, हा तर खूप सोपी प्रॉब्लेम होतं। फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू x टू द पॉवर 10 + 10 टू द पॉवर x + e टू द पॉवर x + a टू द पॉवर a। याचा आन्सर येते 1 च्या डोक्यावर 10 आहे तर 10 समोर त्याच्यावर एक मायनस, 10 टू द पॉवर x येते 10 टू द पॉवर x * log 10, डेरिव्हेटिव्ह मध्ये इंटू असते। त्यानंतर e टू द पॉवर x काय येते e टू द पॉवर x आणि a टू द पॉवर a तर कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0। जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर हे आन्सर आलं असेल, वन लाईन आन्सर होतं, तर तुम्हाला भेटतील 2 पैकी 2 मार्क्स। त्याच्यानंतर यानं मतलब फाइंड द स्लोप ऑफ टेंजंट टू द कर्व। आता y इज इक्वल टू काय दिला आहे x³ आणि आपल्याला याचा स्लोप काढायचा आहे, तर इथे येते 3x² आणि एकच्या जागी याच्यात पुट करायची होती व्हॅल्यू 4। तर याचा फायनल आन्सर येते 48, कारण की 4 चा स्क्वेअर किती येते 16, 16 × 3 48। याचा आन्सर जर तुमचं 48 आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो, एफ नंबरचा प्रॉब्लेम तर अत्यंत सिंपल होता। इफ f of x is equal to x to the power 4 - 2x + 7, फाइंड f of 0 + f of 2। पहिली x ची व्हॅल्यू 0 पुट करायची होती, तर x ची व्हॅल्यू जर समजा तुम्ही 0 पुट केली असती तर इथे आला असता 7 आणि x ची व्हॅल्यू जर मग 2 पुट केली असती तर इथे येते 19, 19 + 7 किती येते 26। याचा आन्सर येते 26। जर तुमचा आन्सर 26 आला असेल तर प्रॉब्लेम बरोबर आहे। आता हे तर खूप सोपी होतं। याच्यातला सर्वात लहान नंबर कोणता आहे, सर्वात लहान नंबर आहे 39। 39 पेक्षा लहान आहे काय कोणता नाही। आणि सर्वात मोठा कोणता आहे 48। हा यल आहे, हा यस आहे। रेंजचा फॉर्म्युला आहे यल - एच। तर 48 मधून 39 जर समजा आपण काय केले मायनस केले 48 मधून 39 तर 9 राहतात, तर रेंज येते 9। आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला आहे यल - एस अपॉन यल + एस, तर याची कोएफिशियंट ऑफ रेंज येते 0.103। विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमचे हे दोन आन्सर जर बरोबर असतील तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स, एक बरोबर असेल तर 1 मार्क्स भेटेल, 2 मार्काचा क्वेश्चन। तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर किती होतं 76, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर किती होतं, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे √3 - 1/2√2। तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर किती आहे, तिसऱ्या क्वेश्चन आहे फाइंड द स्लोप अँड इंटरसेप्ट। तर स्लोप याचा होता, स्लोपचा येते -3/4 याचा, हा स्लोप। एक्स इंटरसेप्ट येते 4 आणि वाय इंटरसेप्ट येते 3। एक्स इंटरसेप्ट येते 4 आणि वाय इंटरसेप्ट येते 3। बस एवढंच लिहायचं होतं, कारण फॉर्म्युला होता स्लोपचा मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय। डी चा आन्सर हे होतं
ईचा आन्सर आलं 48, एफचा आन्सर आलं 26 आणि जीचा आन्सर आहे 9 आणि कोएफिशियंट ऑफ रेंज आहे 0.103. आता घेणार आपण क्वेश्चन नंबर सेकंड. खूप विद्यार्थी मित्रांनो खूप सोपी पेपर होता हा, खूप जास्त सोपी होता. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तसंच आपला ऑनलाईन क्लास असतो M1 M2 इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, डिजिटल टेक्निक. तर तुम्हाला कोणत्याही विषयाचा जर ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. आता बघा सेकंड युनिट नंबर सेकंड, सॉरी क्वेश्चन नंबर सेकंड. तर याच्यामध्ये याच्या आन्सरचं विश्लेषण करूया आपण. पहिला जो क्वेश्चन होता इफ a इज इक्वल टू 244424442 शो दॅट a स्क्वेअर मायनस 8a इज अ स्केलर मॅट्रिक्स. ते a स्क्वेअरले तुम्हाला लिहायचं होतं a इंटू a मायनस 8a. a च्या जागी a ची व्हॅल्यू, डबल a च्या जागी a ची व्हॅल्यू, 8 जसा तसा a च्या जागी a ची व्हॅल्यू. याचं फायनल आन्सर असं येते 20 सॉरी 20 0 0 0 20 0 आणि 0 0 20. जर हे जर आन्सर आलं असेल तुमचं तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स भेटतील. एकदम सोपी प्रॉब्लेम होतं. नाहीतर नाही आलं तर मग तुम्हाला मार्क्स कटतील. इट इज द स्केलर मॅट्रिक्स. यालाच काय म्हणतात? स्केलर मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात? स्केलर मॅट्रिक्स. आता क्वेश्चन नंबर सेकंड मधला बी. टोटल 4 क्वेश्चन आले होते, त्यातले तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. पहिला क्वेश्चन तो खूप सोपी होता. आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा, सेकंड मधला बी हा पण क्वेश्चन सोपी होता. तुम्हाला काय करायचं होतं? या 4 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं होतं, या 2 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं होतं, सबट्रॅक्शन करायची होती आणि नंतर मल्टिप्लिकेशन. फायनल आन्सर येते याचा x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 4. विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं x आणि y चे आन्सर जर आलं तर तुम्हाला हे प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही चुकलं. हे प्रॉब्लेम तर अत्यंत सोपी होतं सी नंबरचं. पहिल्याला a म्हणायचं होतं a अपॉन x प्लस 1 प्लस दुसऱ्याला b म्हणायचं होतं b अपॉन x प्लस 5. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची होती. इथं कसं आलं असतं मग x प्लस 3 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केला असता a इन ब्रॅकेट x प्लस 5 याचा मल्टिप्लायचा सोडून b इन ब्रॅकेट x प्लस 1 x प्लस 1 बी इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. मग ए च्या खाली पाहायचं होतं प्लस 1 आता काय झालं असतं मायनस 1. इथं जर समजा आपण मायनस 1 पुट केलं तर काय आलं? एक च्या जागी पुट काय केलं समजा मायनस 1 प्लस 3. एक च्या जागी पुट काय केलं -1 प्लस 5. इथं आलं असतं 4, इथं आलं असतं -1 प्लस 3 म्हणजे 2. म्हणजे ए ची व्हॅल्यू आली असती विद्यार्थी मित्रांनो 1/2. तशीच बी ची व्हॅल्यू पण आहे की नाही. आता बघा बी ची व्हॅल्यू जर समजा इथं प्लस 5 आहे, प्लस 5 आहे तर -5. इथं जर मग -5 प्लस 2 प्लस 3 म्हणजे -2 आला असता आणि -5 प्लस 1 -4. मायनस मायनस काय झाला असता? दोन्ही साईडचा प्लस कॅन्सल झाला असता. तर बी ची व्हॅल्यू सुद्धा 1/2 येते. जर तुमचा ए चा आन्सर 1/2 आला असेल, बी चा आन्सर 1/2 आला असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. नाही दोन पैकी दोन. हे तर लय सोपी प्रॉब्लेम होता. tan a प्लस बी चा फॉर्म्युला लावायचा होता. इथं डायरेक्ट फक्त असं करायचं होतं 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 आणि 1/3 आणि इथं लिहायचं होतं 1. याचा आन्सर 1 आहे. 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 1/3 इतकं लिहिलं असतं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क भेटले असते. खूप सोपी पेपर होता. तर बघा सांगाल विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट सेक्शन मध्ये की तुम्हाला किती मार्क्स मिळाले. तर आता बघूया क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड थोडासा टफ क्वेश्चन होता, तर बरेचसे विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केला नसेल. तर बघा आता क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड तसा पाहिला तर सोपीच क्वेश्चन होता आपण, पण ज्यांना अभ्यास केला त्यांच्यासाठी टॉपरसाठी. या साइन 4 थिटा लिहायचं होतं 2 इंटू 2 थिटा, नाही 2 इंटू 2 थिटा असं. आणि डबल इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला लागला होता 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. 1 प्लस कॉस 2 थिटा 1 प्लस कॉस 4 थिटाले फॉर्म्युला लावायचा होता 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा आणि नंतर सॉल्व्ह झालं असते शो दॅट झालं असतं tan 2 थिटा. थोडंसं कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, पण हे प्रॉब्लेम खूप इझी होतं. इथं काय करायचं होतं कॉस इनवर्स 4/5 ले ए कन्सिडर करायचं होतं, याला बी कन्सिडर करायचं होतं. या कॉस इनवर्स वरून कॉस ची व्हॅल्यू निघाली असती, या कॉस इनवर्स 12/31 कॉस बी ची व्हॅल्यू निघाली असती. कॉस ए वरून साइन ए काढायचा होता आणि कॉस बी वरून साइन बी काढायचा होता आणि कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला लावायचा होता. हे अत्यंत सोपी प्रॉब्लेम. त्यानंतर हे याचा आन्सर आला असता. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासेस थ्रू द पॉइंट. पॉइंट दिला 3,4 म्हणजे हा x1 आहे आणि हा y1 आहे आणि परपेंडिक्युलरली. आता याचा स्लोप काढायचा होता. फॉर्म्युला काय? स्लोपचा मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. मायनस कोएफिशियंट ऑफ x म्हणजे x च्या समोरचा, कोएफिशियंट ऑफ y म्हणजे y च्या समोरचा. मायनस मायनस प्लस 1/2. हा झाला स्लोप m1. तर m2 काय झाला असता? हा पॉझिटिव्ह आहे तर हा निगेटिव्ह 2/1 आणि हे व्हॅल्यू पुट स्लोप पॉईंट फॉर्म लागला असता y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. तर याचं फायनल आन्सर असं येते, इक्वेशन असं येते 2x प्लस y मायनस 10 इज इक्वल टू 0. जर हे जर तुमचं आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही तर चुकलो.
त्यानंतर हे प्रॉब्लेम अत्यंत सोपी होतं. मी 10 वेळा सांगितलं होतं तुम्हाला बॅच मध्ये की येणार येणार येणार. फाइंड द मीन डिव्हिजन अबाउट मीन. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा एक मीन काढायचा होता. मीन काढणं म्हणजे सर्वांची बेरीज भागिले नंबर, म्हणजे याचा ऍव्हरेज निघाला असता 9.5 आणि त्यानंतर एमडी निघते याचा 4.25. जर 9.5 आणि 4.25 जर हे आलं असेल तर तुम्हाला याच्यात नक्की 4 पैकी 4 मार्क्स मिळतील. आता बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये टोटल 5 क्वेश्चन होते, त्यातले तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे होते. खूप सोपी वाला क्वेश्चन होता. इथं काय बघा, x इज इक्वल टू काय, a cos थिटा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येते, मायनस साइन थिटा, म्हणजे इथं आलं असतं a मायनस a साइन थिटा. आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉस थिटा. तर b cos थिटा. मग इथं वर लिहायचं होतं b cos थिटा आणि खाली लिहायचं होतं मायनस a साइन थिटा. कॉस अपॉन साइन कॉट, कॉट 5/4 म्हणजे 1. फायनल आन्सर आहे मायनस b अपॉन. किती सोपं प्रॉब्लेम होता. पॅरामेट्रिक इक्वेशनचा प्रॉब्लेम होता, मायनस b अपॉन a. त्यानंतर इथं काय करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो, टेकिंग लॉग बोथ साइड करायचं होतं. लॉगरिथमचा प्रॉब्लेम आहे. हा मागच्या डोक्याचा समोर, मागच्या डोक्याचा समोर, आणि त्याच्यानंतर मग हा मागच्या डोक्याचा समोर, आणि त्यानंतर सेपरेट करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं असतं. हे प्रॉब्लेम खूप सोपीच होतं. इथं काय बघा, 1 मायनस कॉस 2x आहे. 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स, आणि 1 प्लस कॉस 2x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स. 2 टू गेट कॅन्सल, साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स. हा स्क्वेअर रूट मध्ये होता. टॅन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर रूट काय होतं, टॅन एक्स, आणि टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर रूट येते टॅन एक्स. तर इथं याच्या अंदर बाहेर आहे टॅन इनवर्स. टॅन इनवर्स ना टॅन गेट कॅन्सल, इथं राहते एक्स, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. विद्यार्थी मित्रांनो, याचा जर आन्सर 1 आलं असेल तर तुम्हाला भेटेल 4 पैकी 4 मार्क्स. फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2 थिटा 2 साइन स्क्वेअर, 1 मायनस कॉस 2x 2 साइन स्क्वेअर एक्स, 1 प्लस कॉस 2x 2 कॉस स्क्वेअर एक्स, 2 टू गेट कॅन्सल, साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, टॅन इनवर्स ना टॅन कॅन्सल, एक्स राहते आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 राहते. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत सिंपल असा प्रॉब्लेम होता. पेपर जास्त काही कठीण नव्हता, खूप इझी वाला प्रॉब्लेम होता. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा, हे सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम 4 मार्कासाठी आलतं, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. तुम्हाला काय इथं 10 आहे, हा स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे. तर याच्यात काय करायचं होतं, 10 मध्ये 0.5 मायनस करायचा होता, म्हणजे आला असता 9.5. एल म्हणजे काय, लार्जेस्ट व्हॅल्यू आहे. याच्यात एकाने 0.5 ऍड करायचा होता, कारण हा डिस्कंटिन्यू प्रॉब्लेम आहे ना, म्हणून. तर इथं काय झालं असतं 69.5. आता तुमची रेंज, इथं रेंज आली असते आपली 60, कारण एल मायनस एस अपॉन एल प्लस एस, आणि कोएफिशियंट ऑफ रेंज आली 0.76. जर विद्यार्थी मित्रांनो हे जर समजा दोन आन्सर आले असतील तुमचे, तर तुम्हाला याच्यात भेटतील 4 पैकी 4 मार्क्स. रेंजचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे, तरी मी लिहून देतो. रेंजचा फॉर्म्युला आहे एल मायनस एस, आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला आहे एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. बस याच्यात व्हॅल्यू पुट करायची होती. हे काय आपली, हे लार्जेस्ट व्हॅल्यू आहे, आणि हे कोणती आहे, स्मॉलेस्ट व्हॅल्यू. फक्त याच्यात स्मॉलेस्ट मध्ये 0.5 मायनस, लार्जेस्ट मध्ये 0.5 ऍड. त्यानंतर हे पण प्रॉब्लेम मोर कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम आहे. खूप सोपवला प्रॉब्लेम आहे. हा आहे आपला एक्स बार, हा आहे सिग्मा. इथं फॉर्म्युला लावायचा होता, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. ही व्हॅल्यू याच्यात पुट केली असती तर इथं आलं असतं 11.59%. इथं पण हा एक्स बार आहे आणि हा सिग्मा आहे. इथं पण सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 व्हॅल्यू पुट केली तर 11.68. तर मोर कन्सिस्टन्सी कोण आहे, जो लहान असते तो मोर कन्सिस्टन्सी. बॅट्समन ए इज द मोर कन्सिस्टन्सी. ए काय, हा मोर कन्सिस्टन्सी आहे, ग्रेटर व्हेरिएबिलिटी. ओके, तर याचं आन्सर होतं, असं लिहायचं होतं तुम्हाला. भेटले असते तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स. आता बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा, हा तर खूप सोपी प्रॉब्लेम आला होता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॅट्रिक्स इनव्हर्स म्हणजे इक्वेशन मेथडचा एक प्रॉब्लेम येणार होतं. हे कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करायचं होतं. याचं x इज इक्वल टू 3 येते, y इज इक्वल टू 2 येते, आणि z इज इक्वल टू 1 येते. जर आन्सर आलं असेल तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क भेटतील. ओके, त्यानंतर बघा, हे प्रॉब्लेम तर खूप सोपी होतं. इफ ए इज इक्वल टू किती डिग्री आहे, 30 डिग्री. या याच्या जागी 30 डिग्री पुट करायचं होतं. साइन 2 इन ब्रॅकेट 30 म्हणजे 3 दोन्ही 60, साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू किती येते, √3/2. साइन 60, साइन 60 म्हणजे किती आली, √3/2. मग डबल या याच्या जागी पुट काय करायचं, 30. मग इथं होतं 2 साइन 30 आणि कॉस 30, आणि हेच लिहून टाकायचं उत्तर, √3/2. हे दोघे सारखे आहेत म्हणून LHS इज इक्वल टू RHS. प्रॉब्लेम इज सॉल्व. किती सोपी प्रॉब्लेम होता, 3 मार्कासाठी प्रॉब्लेम. हे पण प्रॉब्लेम खूप सोपी होतं. इथं फॉर्म्युला होता टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय चा. फॉर्म्युला होता टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय प्लस पाय, आणि प्लस टॅन इनवर्स 3.
आता एक्स प्लस वाय म्हणजे इथे मायनस टॅन इनवर्स 3, याचा मायनस टॅन इनवर्स 3 प्लस पाय प्लस टॅन इनवर्स 3, हा प्लस टॅन इनवर्स 3 मायनस टॅन इनवर्स 3 गेट कॅन्सल, पाहिजे आन्सर. हे खूप सोपी प्रॉब्लेम आहे. तसंच आज मी मॉर्निंग शिफ्टला लाईव्ह क्लास घेतला होता, तर त्या लाईव्ह क्लासमध्ये बघा मी सांगितलं होतं, सांगितल्यानुसार अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स याचा एक प्रॉब्लेम आलेला आहे. आता याचा आहे की तुम्हाला कॅल्शियम मध्ये एरर दाखवत असेल, कारण की याचा स्लोप काय येते, याचा M1 जर काढला आपण मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे -3/2 येते. आणि त्यानंतर याचा जर M2 काढला आपण स्लोप, तर याचा जर समजा आपण स्लोप काढला तर मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे -2 आणि -3 मायनस मायनस काय होते +2/3. हा काय येते 3/2 येते, सॉरी हा 3/2 येते, हा 2/3 येते. हा पॉझिटिव्ह मध्ये आहे, हा निगेटिव्ह मध्ये, हा पॉझिटिव्ह मध्ये. एक्सचेंज झालं. कॅल्शियम मध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची होती, फॉर्म्युला होता तो अक्यूट अँगलचा tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. त्यानंतर इथं एक हे कॅल्शियम व्हॅल्यू पुट करायची होती, एरर येत असतं, इथं आलं असतं इन्फिनिटी आणि टॅन इनवर्स इन्फिनिटी म्हणजे π/2 एरर येते कॅल्शियम मध्ये, म्हणजे π/2 याचा आन्सर आहे. याचा आन्सर किती आहे π/2. मी सांगितलं सुद्धा होतं रेग्युलर बॅच मध्ये, ज्यावेळेस मी M1 चा बॅकलॉगचा क्लास घेतला त्याच्यात सांगितलंच होतं, हे प्रॉब्लेम घेतलं सुद्धा होतं. π/2 याचा आन्सर आहे. जर तुमचा आन्सर याचा π/2 आला असेल तर प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही तर चुकलं. त्यानंतर फाइंड द परपेंडिक्युलर लेंथ पॉइंट 4,5 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 34 प्लस 34 इकडे होते -34. तर याचा आन्सर येते विद्यार्थी मित्रांनो 4√5. जर 4√5 जर आलं नसेल तुमचं तर हे आलं असेल आन्सर 9.944. या दोन पैकी कोणते जर आन्सर आलं तर तुम्हाला भेटतील 3 मार्क, नाही तर चुकलं. ओके. तसंच आपला बघा पाचवा क्वेश्चन अत्यंत सोपा होता. आता घेणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 6. हा तर खूपच सोपी होता 6वा क्वेश्चन. याच्यात बघा, याच्यात तुम्हाला काढायचा होता स्टँडर्ड डिव्हिजन. आय थिंक सो आज असंच प्रॉब्लेम मी मॉर्निंग काल इव्हनिंगला घेतलं होतं. तर याचा आहे की नाही ऍव्हरेज येते, मीन येते 22, त्यानंतर सिग्मा येते 10.53, 53, 54, 52 चालते. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन येते 47.91%. जर विद्यार्थी मित्रांनो जर हे तुमचे तिन्ही बरोबर असतील तर तुम्हाला याचे 6 पैकी 6 मार्क भेटतील, कारण याले 2 मार्कात, याले 2 मार्कात आणि याले 2 मार्कात. जर याच्यातलं एक्स बार बरोबर आहे हे चुकलं 2 मार्क, हे 2 बरोबर आहेत हे चुकलं 6 मार्क, हे बरोबर आणि हे बरोबर आणि हे चुकलं 4 मार्क, आणि हे 2 बरोबर आहेत तर 4 मार्क, तिन्ही बरोबर आहेत 6 मार्क. तर चेक करून घ्या की तुमचे हे आन्सर आले होते की नाही आले ते. त्यानंतर नेक्स्ट 2 क्वेश्चन राहिले ते बघूया आता. तर क्वेश्चन नंबर 2 बी. विद्यार्थी मित्रांनो काल इव्हनिंगला घेणार होतो प्रॉब्लेम, पण तुम्ही म्हणाल सर स्टॅटिस्टिक्स घ्या, हे म्हणजे असं लिहिणारच होतं तर तुम्ही स्टॅटिस्टिक्स म्हटलं, सोपी होतं प्रॉब्लेम. मी असंच एक प्रॉब्लेम घेतलं होतं, ए मेटल वायर एक घेतलं होतं डिवायडिंग 100 into 2 पार्ट. तर त्याचा आन्सर 50-50, पण हा मेटल वायर असल्यामुळे आणि याचा रेक्टेंगल बनते, याचा काय तयार व्हायला रेक्टेंगल. मग आता ह्या इथे 1x आणि 1x आणि 1y आणि 1y, म्हणजे इथं कंडिशन काय झाली असती 2x प्लस 2y इज इक्वल टू 100. हा प्लस 2x तिकडे आल्यावर काय होते मायनस, तर 2y इज इक्वल टू 100 मायनस 2x आणि 2 न जर डिवाइड केलं तर y इज इक्वल टू 50 मायनस x. तर याचा आन्सर येते, याचे डायमेन्शन येतात 25-25. सोपी प्रॉब्लेम होता एकदम, 6 मार्काचा प्रॉब्लेम, त्या लेवलचं नव्हतं, हे 3 मार्काच्या लेवलचं प्रॉब्लेम होतं, पण खूप सोपी होतं हे 25-25. त्यानंतर हे प्रॉब्लेम थोडंसं हाय लेवल प्रॉब्लेम होतं. याच्यात आपल्याला काढायचा होता रेडियस ऑफ कर्वेचर. याच्यात तुम्हाला 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता आणि त्याच्यानंतर मग एक ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला लावल्यावर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असतं. तर हे थोडंसं प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड होतं, पण बाकीचे प्रॉब्लेम इझी होते. विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती मार्क्स भेटले, तुम्ही पास आहात की नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईलवर कॉल करा, मेसेज करा. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. आता आपण लवकरच आता पुढचं जे सेमिस्टर राहणार आहे, म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला जासाल किंवा सेकंड इयर वाले फायनल इयरला जातील तर त्याच्या लवकरच आपल्या ऑनलाईन क्लास सुरू होतील, तर तुम्ही ऑनलाईन क्लास नक्की जॉईन करू शकता. धन्यवाद.